नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये, आजच्या आपल्या सेशनमध्ये. आजचा आपला जो टॉपिक असणार आहे, आजचा आपला जो सेशन असणार आहे, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की आज आपण समजून घेणार आहोत, डिस्कशन करणार आहोत एका इम्पॉर्टंट टॉपिक वरती. आणि तो टॉपिक आहे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट वर्सेस म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट. एक बऱ्याच दिवसापासून आता आपल्याकडे जेवढे पण म्युच्युअल फंडचे इन्व्हेस्टर्स आहेत, बऱ्याच लोकांचे आपल्या अंडर अकाउंट्स आहेत म्युच्युअल फंडसाठी. आपण बऱ्याच लोकांचे अकाउंट मॅनेज करतो. त्यामध्ये बऱ्याच लोकांचे मेसेजेस असे येत आहेत की बाबा आमच्याकडे पैसे आहेत, सो आम्ही घरामध्ये इन्व्हेस्ट करू, सेकंड होम बाय करू की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू. त्यासाठी कम्प्लीट टॉपिक मी इथे बनवतोय. व्यवस्थित लक्ष द्या, शेवटपर्यंत लक्ष द्या. जास्त मोठा व्हिडिओ, जास्त मोठा सेशन आपण नाही घेणार. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ना काही मेजर डिफरन्स सांगेन, मेजर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स दाखवेन आणि ह्याच्यामधला महत्वाचा फरक आपण समजून घेऊया. पण हा व्हिडिओ सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आज जे आपण डिस्कशन करणार आहोत ते तुम्ही तुमचं राहतं घर घेतलं पाहिजे की नाही यावरती नाहीये. क्लिअर आहे? आजचं आपलं टोटल डिस्कशन जे आहे ते सेकंड होम असेल किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज साठी रिअल इस्टेट असेल त्यासाठी. कोणी याच्यामध्ये कन्फ्युज नका हो की राहायला घर घ्यायचंच नाही का वगैरे वगैरे. जे आपण राहण्यासाठी घर घेतलो हा आपला इन्व्हेस्टमेंटचा पर्पज नसतो. इथे आपण इमोशनली कनेक्ट असतो किंवा आपण त्यामध्ये राहत असतो. कोणी ह्याला त्याच्याशी रिलेट नका करू की म्हणजे आपण राहण्यासाठी घर विकतच घ्यायचं नाही का वगैरे. हा टॉपिकच नाहीये. टॉपिक असं आहे की बरीचशी लोक इन्व्हेस्टमेंट पर्पज साठी सेकंड होम घेतात किंवा रिअल इस्टेट प्रेफर करतात. तो फक्त टॉपिक आहे. हा मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच क्लिअर करतो. हे सेकंड होम घेण्यापेक्षा किंवा रिअल इस्टेट घेण्यापेक्षा आणि म्युच्युअल फंड मध्ये काय मेजॉरिटी ऑफ डिफरन्स आहे, कशामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो, किती पटीने फायदा होऊ शकतो, या सर्व गोष्टी आपण एक एक करू शकतो. किंवा मी तुम्हाला एक 4 ते 5 मेजर डिफरन्सेस सांगेन रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंड्स मध्ये. आपण या सर्वांचे रिटर्न्स कम्पेअर करूया, रेंटल इल्ड कम्पेअर करूया आणि सोबतच ह्याच्यामधनं आपण लाईफ टाईम साठी इन्कम कशा प्रकारे जनरेट करू शकतो, ज्याला आपण लाईफ टाईम पेन्शन म्हणतो, आपण जिवंत असेपर्यंत ती कशा प्रकारे जनरेट करू शकतो हे पण आपण शिकू. ओके. आता ह्याच्यामध्ये ना एक 3 ते 4 महत्वाचे मुद्दे येतात. ते आपण एक एक करून समजून घेऊया, शिकून घेऊया. आता आपण मेजॉरिटी ऑफ टाइम्स जे आहे ते रिअल इस्टेट का बाय करतो, कारण की ऑब्विसली आपल्याकडे पैसे असतात. हा एक ऑप्शन. आणि सेकंड म्हणजे एक असं ऑप्शन की जेव्हा तुम्ही रिअल इस्टेट बाय करता तेव्हा तुम्हाला कोणतीही बँक लोन देण्यासाठी रेडी असते जर तुमचा सिबिल स्कोर, जर तुमचा रेकॉर्ड चांगला असेल तर आपल्याला या ठिकाणी इझिली होम लोन भेटतं. हा एक मेजर इम्पॅक्ट आहे की बरीचशी लोक रिअल इस्टेट बाय करण्याच्या मागे जातात. आता ह्या होम लोन बद्दल मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलाय. म्हणजे होम लोन, तुम्हाला होम लोन तुमच्याकडे, तुम्ही समजा 20 वर्षाचा होम लोन घेतला तर त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे ट्रॅप मध्ये अडकू शकता त्याबद्दल आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. किती लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे चॅनलवरती मला एकदा नक्की सांगा. आपलं हे जे चॅनल आहे ना, इथे बघा, होम लोन इंटरेस्ट फ्री, म्हणजे तुम्ही तुमचा होम लोन इंटरेस्ट फ्री कसा करून घेऊ शकता याच्याबद्दलचा तो व्हिडिओ होता. नसेल पाहिला आपल्या चॅनलवरती जावा आणि तो नक्की बघून. कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे होम लोन मध्ये तुमचा इंटरेस्ट कसा पहिला कव्हर होतो, तुमचं प्रिन्सिपल कसं कव्हर होत नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे ऑलरेडी शिकवलेल्या होत्या. ते तुमच्यासाठी सगळ्यात जास्त थोडंसं इम्पॉर्टंट ठरेल जर तुम्ही बघितला असाल तर, किंवा नसाल बघितला तर नक्की तो बघून घ्या, एवढं तुम्हाला नक्की सांगतो. आता आपण एक 5 इम्पॉर्टंट पॉईंट्स ह्याच्यामध्ये बघून घेऊया, शिकून घेऊया, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला कोणते इम्पॅक्ट पडतात म्युच्युअल फंड विरुद्ध रिअल इस्टेट मध्ये. ओके. आता मी माझी स्क्रीन जी थोडीशी हाईड करतो आणि सेकंड आपल्या स्क्रीन जी आहे ती ओपन करतो. पहिला पॉईंट म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्ही म्युच्युअल फंड घेता, ओके, ज्या वेळेला तुम्ही म्युच्युअल फंड घेता त्यावेळेला एक मेजॉरिटी ऑफ इम्पॅक्ट तुमचा असा होतो ना की मार्केट जर खाली गेलं, म्हणजे ह्याची डिपेंडन्सी मार्केटवरती असते. मार्केट जर खाली गेलं तर या ठिकाणी आपण कन्फ्यूज होऊ शकतो किंवा या ठिकाणी आपण घाबरतो. पण तेच जर आपली इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेट मध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण असं मार्केट वगैरे ना बघत बसत. समजा आपण एखादं घर बाय केलं तर आपण डेली त्याची व्हॅल्यू नाही चेक करत की बाबा आज ह्याची घराची व्हॅल्यू किती आहे, उद्या घराची व्हॅल्यू किती होईल. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये कसे सेंटिमेंट्स आहेत त्या रिलेटेड नसतात. आपण एखादं घर घेतो त्यानंतर तिकडे इन्व्हेस्टमेंट पर्पज साठी असेल किंवा राहण्यासाठी असेल, जे काही असेल. त्यानंतर रिअल इस्टेट मध्ये जे आहे ते आपण खरेदी करताना बऱ्याचशा वेळेला ना प्राइस जी असते त्या प्राइस वरती तुम्हाला काही टॅक्सेस लागतात. आणि हे टॅक्सेस जर तुम्ही मेट्रो सिटी मध्ये असाल मुंबई सारख्या
तर जवळपास 10 ते 11% तुम्हाला टॅक्सेस भरावा लागतो. जर कोणी घर घेतलं असेल, माहिती असेल, स्टॅम्प ड्युटी असते किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस असतात, जीएसटी वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात. तर जेवढा जर तुम्ही घर घेता तेवढ्या प्राईसच्या एक 10% आसपास तुम्हाला टॅक्सेस भरावे लागू शकतात म्हणजे ते भरावेच लागतात तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या टायमिंगला, जर जर तुमचं घर लिगल वगैरे असेल. त्यानंतर आता रिअल इस्टेट घेण्याचा मेन मोटिव्ह असा आहे लोकांचा की त्यांना ते रेंटवरती द्यायचं असतं. मी परत एकदा सांगतोय, मी ते तुम्ही स्वतःला राहण्यासाठी जे घेता त्याबद्दल बोलत नाही, मी ते इन्व्हेस्टमेंट पर्पज साठी बोलतोय. तर त्याच्यामधनं लोकांचा हेतू असतो की रेंट यावा किंवा व्हॅल्यू अप्रिशिएट व्हावी. बरोबर, व्हॅल्यू अप्रिशिएट व्हावी हे दोन हेतू असतात. आता इंडियामध्ये तुम्हाला काय वाटतं, तुम्ही लावलेल्या प्राइस पेक्षा रेंटल यील्ड किती येत असेल? मला जरा चॅटबॉक्स मध्ये सांगा सर्वांनी. बघूया किती लोकांना माहिती आहे. मला कमेंट करून सांगा की इंडियामध्ये तुम्ही ज्या किमतीचं घर घेतलं त्याच्या तुलनेत तुम्हाला रेंटल यील्ड किती येते वर्षाची. ओके. सो इंडियामध्ये शक्यतो जी आहे ना ती तुम्हाला रेंटल यील्ड येते, म्हणजे जर तुम्ही समजा रेंटवरती एखादं घर बाय केलात आणि ते रेंटवरती दिलात, तर तुम्हाला शक्यतो रेंटल यील्ड जी आहे ती येते अराउंड 4%च्या आसपास. 4% पण मी काही सिच्युएशन मध्ये जास्त बोलतोय, पण अराउंड एक 4%च्या आसपास तुम्हाला रेंटल यील्ड येऊ शकते किंवा रेंटल यील्ड येते असा डेटा आहे. ओके, म्हणजे माझ्या मनाचं सांगत नाहीये. 4% ती कशी, ते थोडंसं आपण एक कॅल्क्युलेट करू. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर 25 लाखाचं लोन घेत असाल, ओके, तुम्ही जर 25 लाखाचं लोन घेत असाल, तर या ठिकाणी ह्याचे 4% तुम्हाला वर्षाला रेंट येईल. म्हणजे 25 लाखाचं तुमचं जर घर असेल किंवा 50 लाखाचं घर असेल, 25 लाखामध्ये शक्यतो नाही येत. आता 50 लाखाचं समजा तुमचं घर असेल, तर तुम्ही 4%च्या रेंटल यील्ड प्रमाणे वर्षाचे 2 लाख रुपये रेंटने मिळवू शकता. ज्या ज्या लोकांनी घर रेंटवरती दिलेलं असेल किंवा राहत असतील, तर तुम्ही थोडासा अंदाज लावून बघू शकता इथे. म्हणजे 50 लाखाचं तुमची प्रॉपर्टीची व्हॅल्यू असेल तर तुम्हाला वर्षाला 2 लाखापर्यंत रेंट भेटू शकतो. म्हणजे महिन्याचा किती झाला? महिन्याचा जवळपास 17,000 रुपये रेंट. म्हणजे 50 लाखाची तुमची प्रॉपर्टी असेल तर एक 17,000 रुपयाच्या आसपास तुम्ही रेंट भरत असता किंवा तुम्हाला भेटत असतो. सो हा जो यील्ड आहे, यील्ड कसा कॅल्क्युलेट करतात? 17,000 रुपये महिन्याचे, सो वर्षाचे किती झाले? 2 लाख. ओके, सो 50 लाखावरती तुम्ही 2 लाख रुपये कमवताय, म्हणजे 4% फक्त तुम्ही दर वर्षाला कमवता आहेत विथ द हेल्प ऑफ रेंट, फक्त रेंटल म्हणून. आणि त्यानंतर सुद्धा जर तुमची लोकॅलिटी चांगली असेल, तर तुमचं लोकेशन चांगलं असेल, तर तुमचे व्हॅल्यू एप्रिसिएशन जी आहे ती होत असते वर्षाला 8 ते 10%. ओके, साधारणतः जर तुमचा लोकॅलिटी एरिया चांगला नसेल तर ती सुद्धा होत नाही, पण शक्यतो होत असते रिअल इस्टेटमध्ये इंडियामध्ये ऍटलीस्ट सध्या तरी. सो हा एक साधा सिनियरिओ असतो. पण तेच जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, म्हणजे हा झाला तुमचा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, आणि बरीचशी लोक ह्यामध्ये जातात अशासाठीच की तुम्हाला होम लोन भेटतं. म्हणजे ही तुम्हाला रेंटल यील्ड भेटताना तुम्ही हे पण लक्षात घ्या की तुम्ही होम लोनचा इंटरेस्ट सुद्धा पे करताय. होम लोनचा इंटरेस्ट सुद्धा तुम्ही 8 ते 9% पे करताय. त्या बदल्यात तुम्हाला रेंटल यील्ड 4%नेच भेटते. बरोबर. आता आतापर्यंत इथे कोणी असा व्यक्ती आहे का की ज्याने होम घेतलाय, घर घेतलाय, आणि त्याचा ज्याला जेवढा रेंट येतोय ना त्याच्यापेक्षा कमी त्याचा ईएमआय? इथे कोणी आहे असा की ज्या व्यक्तीने घर घेतलेलं आहे ते रेंटवर दिलंय आणि त्या रेंटपेक्षा कमी त्याला ईएमआय येतो? ओके, इंडियामध्ये शक्यतो ही केस पॉसिबल होत नाही. ही बाहेरच्या कंट्रीज मध्ये होते. ओके, ही केस बाहेरच्या कंट्रीज मध्ये जिथे इंटरेस्ट रेट कमी आहे तिकडे होते. इंडियामध्ये ही केस पॉसिबल होत नाही, कारण आपली रेंटल यील्ड आहे 4% आणि आपला इंटरेस्ट जातो 8%. तर तसं बघायला गेलं तर आपण थोडे थोडे मायनस मध्येच जातो रिअल इस्टेटमध्ये, डेलीच्या तुलनेमध्ये किंवा रेंटच्या तुलनेमध्ये, जर तुम्ही होम लोन नाही घेतली असाल तर. आणि होम लोन न घेण्या इतपत एवढा पैसा तरी आपल्याकडे सध्या तरी नसतो. त्यानंतर आता घर घेण्यामागे एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण त्याच्या प्राइजेस ज्या आहेत त्या डेली ट्रॅक करत नाही. आता ज्या वेळेला आपण ईएमआय भरतो, बरोबर, ज्या वेळेला आपण होम लोनचा ईएमआय भरतो, त्यावेळेला आपल्याकडे असा ऑप्शन असतो का किंवा आपण असं करतो का की बाबा ह्या महिन्यामध्ये माझा खर्च खूप झालाय, सो मी ईएमआय नाही भरणार? बरोबर, असं आपण नाही करत. पण तेच आपण एसआयपी करताना करतो की ह्या महिन्यामध्ये खर्च खूप झालाय सो मी माझी एसआयपी स्टॉप करतो. ह्या महिन्यामध्ये थोडंसं पैसे जास्त खर्च झाले, आजार पण आहे, लग्न आहे, काही आहे, कोणत्या इव्हेंट आहे घरामध्ये, तर म्हणून मी ईएमआय नाही भरणार, असं होत नाही. ईएमआय हा दर वर्षाला जातो. 20 वर्ष तरी साधारणतः तुम्हाला हा ईएमआय घराचा भरावाच लागतो. पण तोच एखादा नॉर्मल व्यक्ती 20 वर्ष एसआयपी करत नाही, कंटिन्यू तर करतच नाही. म्हणजे मध्ये मध्ये थांबवणार किंवा एखाद्या महिन्यामध्ये स्किप करणार, एखाद्या महिन्यामध्ये कॅन्सल करणार.
सो ह्या गोष्टी होतात. म्हणजे ज्या वेळेला आपण लोन फेडत असतो तर ईएमआय आपण दर महिन्याला भरतो, पण आपलं एसआयपी करत नाही. आणि अजून एकदा परत सांगतोय, जर तुमचं होम लोन चालू असेल तर ते होम लोन वाला हा व्हिडिओ नक्की बघा. होम लोन तुम्ही तुमचं इंटरेस्ट फ्री कसं करू शकता 0%, ते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे प्रॅक्टिकल सिनेरिओ एक्सप्लेन करून. आणि होम लोनचा तुमचा इंटरेस्ट कशा प्रकारे चार्ज केला जातो. सुरुवातीला खूप जास्त इंटरेस्ट जातो, मग फक्त कॅपिटल हळूहळू कमी होतो. तर ते पण तुम्हाला ह्याच्यामध्ये समजून जाईल. सो हा व्हिडिओ सर्वांनी नक्की बघा. आपल्या म्युच्युअल फंड मराठीच्या चॅनलवरती तो सुद्धा अवेलेबल आहे. आता तेच, जर मी तुम्हाला एक्सपेन्स बद्दल सांगितलं की बाबा म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेटमध्ये एक्सपेन्सेस काय आहेत, तर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये खूप जास्त चार्जेस पाहायला भेटतात. जवळपास मी तुम्हाला बोललो 10%च्या आसपास तुम्हाला टॅक्सेस पाहायला भेटतात. त्यानंतर तुम्हाला त्याचं इंटेरियर करावं लागतं. आता आपण मोठं घर घेतलं, ऑब्व्हियसली 5-10 लाख रुपयाचं आपण इंटेरियर करणार. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आल्या, तुम्हाला दर महिन्याला मेंटेनन्स पे करावा लागतो. बरोबर. मेंटेनन्स तुम्हाला दर महिन्याला पे करावं लागणार. तुम्ही त्याच्यामध्ये राहा किंवा राहू नका, रेंटने द्या किंवा देऊ नका, तुम्हाला मेंटेनन्स पे करावा लागणार. रेंटवाला तुम्हाला शोधावा लागणार. आणि घरामध्ये जे काही डेली मेंटेनन्स असतील, डेली एक्सपेन्सेस असतील, कोणत्याही गोष्टी, ते सर्व एक्सपेन्स तुम्हाला करावे लागतात. पण जेव्हा तुम्ही अदर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स कडे जाता, ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड्स आहेत, स्टॉक्स आहेत, बॉन्ड्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स चार्जेस वगैरे एवढ्या मोठ्या प्रमाणात पे नाही करावा लागत. टॅक्सेस एवढ्या मोठ्या प्रमाणात पे नाही करावा लागेल. सेकंड थिंग म्हणजे तुम्ही 500 रुपयापासून पण सुरुवात करू शकता. होम लोन सारखं नाहीये, रिअल इस्टेट सारखं नाहीये, तुमच्याकडे लाखो रुपये पाहिजेत. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लिक्विडिटी खूप जास्त असते. लिक्विडिटी खूप जास्त असते म्हणजे तुम्ही तुमचे पैसे कधीही विड्रॉ करू शकता, कधीही ऍड करू शकता इमर्जन्सीच्या सिच्युएशन मध्ये. रिअल इस्टेटमध्ये तशा प्रकारची लिक्विडिटी नसते. तुमचं घर तुम्हाला जर सेल करायचं असेल तर ते 1 महिने, 6 महिने, 1 वर्ष किती लागू शकतो. प्लस खरेदी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तेवढाच वेळ लागू सुद्धा शकतो. पण इथे लिक्विडिटीचा जो ऑप्शन आहे तुमच्याकडे म्युच्युअल फंड मध्ये, आणि सध्या इंडियामध्ये खूप जास्त तुम्हाला हा फायद्याचा ठरू शकतो. आता हे सगळं झालं तुमचं म्हणजे माइंडसेट काय असतो लोकांचा किंवा टॅक्सेस काय असतात. पण आता ह्याच्यामधून तुम्हाला रिटर्न्स किती भेटू शकतात ते आपण बघूया. आणि एक इम्पॉर्टंट मी तुम्हाला आता इथे कॅल्क्युलेशन कम्प्लीट दाखवून देऊ. ओके. त्यानंतर आपण बघूया की आपण दर महिन्या ह्याच्यातनं प्रॅक्टिकली इन्कम कशा प्रकारे जमवू शकतो ते. ओके. सो आता मी तुमच्या समोर एक एक्झाम्पल आणला. त्यासाठी आपली एक वेबसाईट आहे ऍडवायझर खोज नावाची. सो आता फॉर एक्झाम्पल, प्रॉपर्टीची प्राइस किती असते साधारणतः, आपण एक ना 25 लाख रुपयाचं एक्झाम्पल घेऊया. मला तुम्ही इथे चॅटबॉक्स मध्ये आता सांगायचंय की 10 वर्षापूर्वी म्हणजे 2014 साली 25 लाखाची तुम्ही प्रॉपर्टी घेतली असेल, काही जणांनी खरंच घेतली पण असेल, त्याची व्हॅल्यू आता किती असेल, त्याची किंमत आता किती असेल, त्याची व्हॅल्यू आता काय झालेली असेल, मला जरा चॅटबॉक्स मध्ये सांगा, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि सर्वांनी सांगा, जेणेकरून मी आपण बाकीचे पोटेन्शियल बघून घ्या, बाकीच्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्सचे पोटेन्शियल बघून घ्या. ओके. सो तुम्ही कमेंट करताय 25 लाख रुपयाची जर तुम्ही घर घेतलेलं असेल तर त्याला किती व्हॅल्यू झाली असेल. काही लोक 40 लाख असेल, 50 लाख असेल, 1 करोड असेल. बरोबर. 10 वर्षामध्ये ठीक आहे, 1 करोड आपण कन्सिडर करू. जे बरेचसे लोक बोलतात की व्हॅल्यू 4 टाइम्स झालेली असेल, 1 करोड कन्सिडर करूया. कदाचित त्या लोकांनी ह्याच्यात रेंट पण पकडला असेल, दर महिन्याला रेंट भेटून भेटून 1 करोड झाली असेल. हरकत नाही. म्हणजे 25 लाख रुपयाच्या घराची व्हॅल्यू 10 वर्षामध्ये 1 करोड झाली असेल, असं आपण कन्सिडर करू. पण तेच 25 लाख रुपये जे आहेत, आता इथे मी स्मॉल कॅप कॅटेगरी घेतली. आपण डिफरंट डिफरंट कॅटेगरी घेऊन बघू. स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये तुम्ही 10 वर्ष जर 25 लाख रुपयाची म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती, लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही या ठिकाणी ते केली असती, तर तुमच्या, आणि अजून एक गोष्ट जे तुम्ही बोलता आहे की 25 लाखाची 1 करोड झाली असती. सो ह्यामध्ये समजा तुम्ही जर लोन घेऊन ही व्हॅल्यू घेतली असेल तर लोनचा तुमचा इंटरेस्ट पण जातोय. पण मी असं कन्सिडर करतोय की तुम्ही 25 लाख कंप्लीट दिलेत, तुमच्या खिशातले दिलेले आहेत, स्वतःचे दिले लोन घेतलेलं नाहीये असं मी कन्सिडर करतोय. आणि 1 करोड रुपये पण तुमचेच आहेत, तुम्हाला कोणाला लोन नाही द्यायचं, इंटरेस्ट वगैरे काही नाही. तर हेच जर आपण एखाद्या स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये टाकले असते 25 लाख 10 वर्षापूर्वी, सो इथे बघा तुम्हाला बरेचसे रिझल्ट आलेले आहेत. इथे प्रॅक्टिकल रिझल्ट आहेत. निपॉन इंडिया स्मॉल कॅप 25 लाखाची अमाऊंट 10 वर्षामध्ये 2 करोड 23 लाख रुपये झाली होती. एसबीआय स्मॉल कॅप 25 लाखाची अमाऊंट, 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिअल इस्टेट पेक्षा म्युच्युअल फंड मध्ये लमसम केली असती एकदाच, 2 करोडच्या आसपास ही अमाऊंट झाली असते. आणि तुम्ही ह्याचा ऍव्हरेज जरी काढलात, म्हणजे आपण असं नाही बोलत की आपण टॉपच्या फंड मध्येच करू, तर ऍव्हरेज जरी काढलात म्हणजे स्मॉल कॅपचा तुम्ही रिटर्न्सचा ऍव्हरेज जरी काढलात
17% तरी 25 लाखाचे जे आहेत ते तुमचे 1,25,00,000 आसपास इन्व्हेस्ट अमाऊंट सध्या झाली असते. ओके. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये काही खर्च पण नाही, तुम्हाला मेंटेनन्स पण भरायचा नाहीये, तुम्हाला तुमचं घर मेंटेन पण करायचं नाही, तुम्हाला इंटेरियर पण नाही करायचंय, की तुम्हाला कोणाला पैसे पण नाही द्यायचे कोणत्या गोष्टीसाठी ब्रोकरला वगैरे. इथे तुम्हाला एवढं जास्त पोटेन्शियल आहे म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर. पण त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की तुम्ही जसे तुमच्या प्रॉपर्टीला ट्रीट करता त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड ही सुद्धा तुमची एक प्रॉपर्टी असं ट्रीट केलं पाहिजे. बरीचशी लोक काय करतात, साधारणतः म्युच्युअल फंड घेतला, 2 वर्षामध्ये प्रॉफिट झाला विकून टाकतात, किंवा 1 वर्षामध्ये लॉस झाला विकून टाकतात. जसं तुम्ही तुमची रिअल इस्टेट घेता ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून 10, 15, 20 वर्षासाठी, त्याचप्रमाणे तुम्ही म्युच्युअल फंड पण ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला पाहिजे. तो तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन असू शकतो. आणि याच म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला तुमचं इन्कम सुद्धा कमवू शकता. क्लिअर आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बऱ्याच लोकांना असं वाटेल की मी जर 50 लाख रुपयाचं घर घेतलं तर आपण जसं मगाशी बघितलेलं की आपल्याला रेंट येतो. किती येतो रेंट? 50 लाख रुपयाच्या प्रॉपर्टीवरती किती रेंट पाहिलेला होता? साधारणतः एक 17,000 रुपयाच्या आसपास रेंट पाहिलेलं होतं, बरोबर. पण मी असं तुम्हाला सांगतो की 17,000 रुपये नको, एक 20,000 रुपये रेंट फक्त, की दर महिन्याला मला 20,000 रुपये रेंट येतोय. आता त्यात मी मेंटेनन्स वगैरे मायनस नाही केलेलं आहे, मेंटेनन्स वगैरे मायनस करून तो अजून कमी होतं, पण मी 20,000 रुपये पकडलाय. 50 लाखाच्या प्रॉपर्टीवरती 20,000 रुपयाचं दर महिना उत्पन्न तुम्हाला सुरू राहील. पण तेच जर तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करत असाल तर आपण बघूया काय होतंय. समजा 30 ते 50 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमात इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि यात तुम्हाला दर महिना फक्त 12% रिटर्न, दर वर्षाला फक्त 12% रिटर्न्स भेटले. मी तुम्हाला मगाशी जे एक्झाम्पल दाखवले त्यात 15%, 20%, 25% रिटर्न्स पण होते, पण आपण फक्त 12% बघूया. फक्त 12% रिटर्न्स भेटले तर तुम्ही किती अमाऊंट दर महिना विड्रॉ करू शकता हे आता मी तुम्हाला शिकवतो. क्लिअर आहे? सध्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. अमाऊंट किती विड्रॉ करायची हे मी आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी एक प्रिव्हियस व्हिडिओ बनवलाय की 25 लाख म्युच्युअल फंड मध्ये असतील तर तुम्ही आयुष्यभर किती पेन्शन घेऊ शकता. त्याप्रमाणे तुमच्याकडे जर 50 लाख रुपये म्युच्युअल फंड मध्ये असतील तर तुम्ही किती अमाऊंट आयुष्यभर विड्रॉ करू शकता ते मी तुम्हाला आता दाखवतो. त्यानंतर आपण आपला व्हिडिओ आपला सेशन एंड करू. आता यासाठी एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्ही शिकलात की तुम्हाला SWP बद्दल काहीच डाऊट्स राहणार नाहीत. SWP बद्दल काही डाऊट्स असतील, म्युच्युअल फंडचं डेडिकेटेड चॅनल आहे, इथे पॉप्युलर सेक्शन मध्ये जावा, पहिलाच व्हिडिओ SWP चा आहे. म्युच्युअल फंडच्या सगळ्या टॉपिकवर इथे मी व्हिडिओ बनवलेले आहेत, तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, ते तुम्ही बघून. आता तुमची इन्व्हेस्टमेंट आहे 50 लाख. तर ह्या 50 लाखावरती तुम्ही दर वर्षाला 8% मॅक्सिमम विड्रॉ करायचे. मी जे कॅल्क्युलेशन सांगतोय शिकून घ्या, हे तुम्हाला पेड कोर्सेस मध्ये शिकवलं जातं. कशा प्रकारे SWP प्लॅन करायचा तो मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. ओके. तुम्हाला इथे म्युच्युअल फंडचं सगळं सांगितलं जे मी तुम्हाला बोलतो ना. प्रत्येक कॅटेगरीचे टॉपचे म्युच्युअल फंड इथे बघा. तुम्ही चॅनलवरती खाली आलात की तुम्हाला इथे टॉप मल्टी कॅप फंड, टॉप फ्लेक्सी कॅप फंड, हायब्रिड फंड, स्मॉल कॅप फंड, सर्व कॅटेगरी बद्दल डिटेलमध्ये शिकवलंय. कंपॅरिझन करून सर्व रेशोज वगैरे कंपॅरिझन. तर समजा तुमची इन्व्हेस्टमेंट 50 लाख आहे, त्यातले 8% तुम्ही दर वर्षाला विड्रॉ करायचे. 50 लाखाचे 8% किती होतात? कोणी सांगू शकेल मला कमेंट मध्ये? 50 लाखाचे 8% किती होतात? 50 लाखाचे 8% होणार अराउंड एक 4 लाख रुपये, बरोबर. 50 लाखाचे 10% 5 लाख होतात, सो 8% 4 लाख. सो याचा अर्थ काय की तुमची जर इन्व्हेस्टमेंट 50 लाख असेल तर तुम्ही दर वर्षाला 4 लाख रुपये म्युच्युअल फंड मधनं विड्रॉ करायचे. दर वर्षाला 4 लाख म्हणजे महिन्याला किती झाले? महिन्याला किती झाले हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर 4 लाख डिवायडेड बाय 12 करा. ओके. म्हणजे एक जवळपास साधारणतः तुम्ही 35,000 रुपयांच्या आसपास विड्रॉ करू शकता. आपण जर कॅल्क्युलेट जरी करून घ्यायचं म्हटलं 4 लाख डिवायडेड बाय 12, आपण इथे कॅल्क्युलेट करूया. डिवायडेड बाय 12, तर दर महिन्याला तुम्ही 33,000 रुपये जे आहेत ते विड्रॉ करू शकता. तर याचा अर्थ काय की आपण जर 50 लाख रुपयाची प्रॉपर्टी घेतली तर तिथून आपल्याला रेंटल इन्कम किती येईल? 20,000 रुपये. त्यात मी कोणताही एक्सपेन्स नाही पकडलाय. काही लोक बोलतील नाही आमच्याकडे रेंट खूप आहे, आम्हाला 25,000 रुपये येतील. यात पण मी कोणताही एक्सपेन्स नाही पकडलाय, कोणताही ब्रोकरचे चार्जेस नाही पकडले आहेत, कोणताही मेंटेनन्स चार्जेस नाही पकडले, 1 रुपया पण. मला 25,000 येतील. पण
तेच तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये ठेवलात तर तुम्हाला दर महिन्याला 33,000 रुपयाची पेन्शन भेटेल, 33,000 रुपयाचं इन्कम भेटेल. ओके, 33,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला भेटतील. बऱ्याच लोकांची सॅलरी असेल 33,000, आणि हे तुम्हाला आयुष्यभर भेटतील. कसे भेटतील कॅल्क्युलेट करून. माझी 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट मी म्युच्युअल फंड मध्ये केली. 33,000 रुपये दर महिना विड्रॉ करतोय, दर महिना, दर वर्ष नाही, दर महिना. माझे पैसे 12% वाढतायत. किती आपण काय केलंय, आपलं विड्रॉवल घेतलंय 8%, वर्षाला पैसे वाढतायत आपले एव्हरेज 12%. क्लिअर आहे, मिनिमम रिटर्न्स आपण याच्यामध्ये पकडले. आणि समजा हे सेम गोष्ट आपण 20 वर्ष केली, सेम गोष्ट आपण 20 वर्ष केली, तर आपल्याला 50 लाखामधनं दर महिना 33,000 येणार, 20 वर्ष येणार. आणि 20 वर्षानंतर आपली व्हॅल्यू झालेली असेल 2,15,00,000. आपले पैसे संपत का नाहीत, कारण की आपले पैसे कंपाऊंड होत आहेत. आणि दर महिना आपण त्यातली फार थोडीशी अमाऊंट विड्रॉ करतोय, प्रॉपर लॉजिक लावून, प्रॉपर कॅल्क्युलेशन करून. असं नाही की माझी अमाऊंट 12%ने वाढते तर मी 15% विड्रॉ करत, असं आपण नाही करत. आपण केवळ 8% विड्रॉ करतोय, आणि उरलेली 4% जे आहेत ते आपण कंपाऊंडिंग साठी सोडून देतो. क्लिअर. सो हे जर तुम्ही डायरेक्ट लॉजिकली केलात, आता एचडब्ल्यूपी कशी करायची. आता हे जे मी आहे ना, हे तुम्हाला प्रॅक्टिकली आपल्या अंडर बऱ्याच लोकांच्या एसआयपी आणि एचडब्ल्यूपी पण आहेत मोठमोठ्या अमाऊंटच्या, पण ते त्यांच्यासोबत चर्चा करून आपण पब्लिकली डिस्क्लोज करू शकतो, डायरेक्टली असं दाखवू नाही शकत. सो कधीतरी आपल्या म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टरसाठी तो पण एक मी सेशन घेईन, की बाबा ही प्रॅक्टिकल इन्व्हेस्टमेंट आहे, यातनं तो व्यक्ती दर महिना कशा प्रकारे सॅलरी घेतोय किंवा पेन्शन घेतोय. एचडब्ल्यूपी करण्यासाठी काय करायचं, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही त्याला एचडब्ल्यूपी लावू शकता. ओके. सो तुम्हाला जर अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स हवे असतील तर भरपूर सारे ऑप्शन्स मार्केटमध्ये आहेत. म्युच्युअल फंड तुम्हाला रिस्की वाटत असतील. ओके, म्युच्युअल फंड किती लोकांना रिस्की वाटतात, तर म्युच्युअल फंड मध्ये पण मल्टिपल कॅटेगरी आहेत. ओके, म्युच्युअल फंड मध्ये मल्टिपल कॅटेगरी आहेत. काही तुम्हाला फिक्स इन्कम फंड आहेत, ज्याच्यामध्ये लिक्विड फंड सारखा ऑप्शन आहे. काही तुम्हाला बॅलन्स फंड आहे, ज्याच्यामध्ये तुमची अमाऊंट बॉन्ड्स मध्ये पण इन्व्हेस्ट होते. काही तुम्हाला हायब्रिड फंड्स आहेत, ज्यामध्ये तुमची थोडीशी अमाऊंट बॉन्ड्स मध्ये होते, थोडीशी अमाऊंट काही डेब्ट कंपन्यांमध्ये होते, थोडीशी अमाऊंट मार्केटमध्ये होते. मल्टिपल ऑप्शन आहे तुमच्यासाठी. असं नाही की तुम्हाला 100% इक्विटीमध्येच इन्व्हेस्ट करायचं आहे. मल्टिपल ऑप्शन्स आहेत, जेवढी तुमची अमाऊंट असेल त्याप्रमाणे आपण या सगळ्या गोष्टी प्लॅन करू शकतो. आणि आता ह्याच्यामध्ये एचडब्ल्यूपी मधनं मिळणारा जो इन्कम असेल ना, लक्षात घ्या, बऱ्याचशा लोकांना टॅक्सचा प्रॉब्लेम आहे. किती लोकांना टॅक्स बद्दल जाणून घ्यायचंय. एचडब्ल्यूपी मधनं मिळणारा जो इन्कम असतो, तुम्हाला पण माहिती आहे, शेअर मार्केटमध्ये 1,00,000 रुपयापर्यंत जे प्रॉफिट असतं त्यावर टॅक्स लागत नाही. सो दर वर्षाला 1,00,000 रुपयापर्यंत प्रॉफिटवर तुम्हाला टॅक्स नाही लागणार. आणि त्याच्यावरचं जे प्रॉफिट असेल त्यावरती 10% कॅपिटल गेन टॅक्स लागेल. म्हणजे शेअर मार्केटमध्ये सगळ्यात कमी टॅक्स सध्या चालू आहे 10%चा. जे आपण 30%च्या स्लॅबमध्ये जे लोक असतील त्यांना माहिती आहे आपल्याला 30% टॅक्स लागतो. पण जर तुमचं इन्कम शेअर मार्केटमधनं असेल, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असेल, तर तुम्हाला फक्त 10% टॅक्स. पण 1,00,000 रुपये तुम्हाला टॅक्स फ्री असतात पहिले प्रॉफिट वरचे. सो टॅक्स एवढा काही मोठा याच्यामध्ये इश्यू नाहीये, कारण की तुमची अमाऊंट जी ती फार जास्त कंपाऊंडिंग होते. प्लस तुम्ही समजा जर ही अमाऊंट 30 वर्ष विड्रॉ केली, 30 वर्ष विड्रॉ केल्यानंतर तुमचे दर महिना तर पेन्शन येतेच आहे, प्लस 30 वर्षानंतर तुमची अमाऊंट 6 करोड बनते. तुम्हाला काय वाटतं, 6 करोड रुपये तुमच्याकडे असतील तुमच्या मुलांकडे किंवा नेक्स्ट जनरेशनकडे, तर ह्या 6 करोड मधनं ती लोक सुद्धा आयुष्यभर पेन्शन घेऊ शकतात, बरोबर. जर 6 करोड रुपये तुम्ही जाताना सोडून गेलात, तर तुमची नेक्स्ट जनरेशन सुद्धा ह्याच्यातनं लाईफ टाईम पेन्शन घेऊ शकते. किती घेऊ शकतं ते पण कॅल्क्युलेट करूया. कसं कॅल्क्युलेट करायचं, 6 करोडला तुम्हाला 8%ने, 6 करोडचे 8% तुम्ही दर वर्षाला घेणार, बरोबर. सो आपण ते करूया. 6 करोडचे 8% आपण दर वर्षाला घेणार. 8% किती झाले, 48 लाख. म्हणजे 48 लाख रुपये दर वर्षाला तुमची नेक्स्ट जनरेशन विड्रॉ करू शकते. मी दर महिन्याला 4 लाख रुपये. म्हणजे ही अशी पॉवर असते कंपाऊंडिंगची. कंपाऊंडिंगला आठवं आश्चर्य का म्हटलं जातं, कारण ह्या कंपाऊंडिंगने तुम्ही जे पैसे वाढवता त्यानंतर तुमच्या येणाऱ्या सर्व पिढ्या जे आहेत ते लाईफ टाईम ह्याच्यातनं इन्कम कमवू शकतात, जर त्यांना नॉलेज असेल तर ऑब्व्हियसली. ओके. म्हणून जे श्रीमंत लोक श्रीमंतच होत का जातात, कारण त्यांच्याकडे हे नॉलेज असतं की पैसा कसा ग्रो करायचा आहे आणि तो किती काढायचा आहे. आपल्यासारख्या माणसाकडे समजा 50 लाख रुपये आज आले तर आपण काय करू, आपण ते उडवून टाकणार, काहीतरी महागड्यातल्या वस्तू घेणार किंवा काही घेणार.
पण ज्या लोकांना नॉलेज आहे ते काय करणार, दर महिने ह्याच्यातनं विड्रॉवल करणार 8 ते 10% 33,000 40,000 जे काय असेल ते, आणि त्याप्रमाणे त्यांचा लाईफ डेट चालू ठेवून त्यांना माहिती आहे पुढच्या 10 ते 20 वर्षामध्ये त्याची चांगली ग्रोथ होणार आहे. सो अशा प्रकारे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत म्युच्युअल फंड मध्ये, भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता. या सर्व गोष्टी मी आपल्या युट्यूब चॅनलवरती बऱ्याचदा डिस्कस केलेल्या आहेत. तुम्ही जर इथे बघाल एक एक व्हिडिओ, तर मी इथे तुम्हाला दर महिना 25,000 रुपये कशी पेन्शन मिळवू शकता, दर महिने 1 लाख रुपये कशी पेन्शन मिळवू शकता, किंवा भरपूर सारे विविध म्युच्युअल फंड तुम्हाला सांगितलेले आहेत. सो ह्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला मी देतो आहे चॅटबॉक्स मध्ये, तुम्ही एकदा बघून घ्या. ओके, चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला दिले, तुम्ही ह्याच्या लिंक्स बघून घ्या, चॅनलला येऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि सोबतच जर तुम्हाला अशा प्रकारचं नॉलेज हवं असेल, अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर तुम्ही आपल्या अंडर सुद्धा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी सुरुवात करू शकता. आपण स्वतः एमफी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. सो तुम्ही आपल्या अंडर सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी सुरुवात करू शकता. आपण बऱ्याच महिन्यापासून हे काम करतो आहे, भरपूर सारे इन्व्हेस्टर आपल्याकडे आहेत. तुमचं अकाउंट जे आहे ते ऍसेट प्लस या प्लॅटफॉर्म मध्ये ओपन केलं जातं. ऍसेट प्लस हा म्युच्युअल फंडचा डिस्ट्रीब्युटर आहे, ब्रोकर आहे, जेणेकरून तुमची इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली एएमसी मध्ये होते. म्हणजे तुम्हाला एचडीएफसीचा म्युच्युअल फंड हवाय, तर तुम्ही ह्याच्या थ्रू डायरेक्टली एचडीएफसीच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता म्युच्युअल फंड मध्ये. असे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला, तर ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला काय काय बेनिफिट देणार आहे किंवा तुम्हाला काय फायदा होणार आहे, ते पण मी तुम्हाला पुढच्या 2च मिनिटात सांगतो. असं नाही की फक्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी होईल, तुम्हाला त्याच्यामध्ये एज्युकेशन पण भरपूर देणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर इथे बघाल तर ऑलरेडी आपल्या अंडर जी लोक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करता आहेत त्यांच्यासाठी मी गेल्या महिन्यामध्ये 25 लाईव्ह सेशन्स घेतलेले आहेत, डिफरंट डिफरंट टॉपिकसाठी. म्युच्युअल फंडच्या डिफरंट डिफरंट टॉपिकसाठी 25 लाईव्ह सेशन झालेले आहेत गेल्या 2 महिन्यामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या अंडर कम्प्लीट एज्युकेशन भेटेल. तुम्हाला म्युच्युअल फंड फिल्ट्रेशनच्या प्रोसेस शिकवल्या जातील, सर्व व्हिडिओची रेकॉर्डिंग दिली जाईल, जे आधीचे 25 व्हिडिओ आहेत ते. फंड अलोकेशन कसं करायचं, सोबतच तुमच्याकडे समजा 2 म्युच्युअल फंड आहेत, तर ह्या 2 म्युच्युअल फंड मध्ये सेम स्टॉक्स कोणते आहेत, मग तुम्ही कोणता म्युच्युअल फंड नाही ठेवला पाहिजे, किंवा तुम्ही काय वेगळं करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे शिकवता येईल, शिकवणार येतील, तुम्ही स्वतःच्या स्वतः करू शकता. ओके, तुम्हाला म्युच्युअल फंडचे कोर्सेस दिले जातात, प्लॅटफॉर्म कसा वापरायचा हे सर्व तुम्हाला शिकवलं जाईल. तुम्ही स्वतःचा फायनान्शियल प्लॅन तयार करू शकता, त्याचे पण व्हिडिओज डेडिकेटेड आहेत तुमच्यासाठी. तुमचा एक सेपरेट ग्रुप बनतो. तसं जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या अंडर म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट करायला, तर तुम्हाला ऍसेट प्लस या प्लॅटफॉर्म मध्ये अकाउंट ओपन करावं लागेल. फ्री मध्ये अकाउंट ओपन होईल, त्याची प्रोसेस पण मी तुम्हाला दाखवतो. त्यासाठी एकच काम करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एसआयपी करायची असेल, लमसम करायची असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक आहे, त्या व्हॉट्सअपच्या लिंकवरनं आम्हाला मेसेज करा. तिकडे तुम्हाला एसेट प्लसची आमची लिंक दिली जाईल, तिकडून तुम्ही तुमची अकाउंट ओपनिंगची प्रोसेस करू शकता. 10 मिनिटामध्ये तुमची प्रोसेस जी आहे ती पूर्ण होते. जे जे लोक इंटरेस्टेड असतील, ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असेल, खरंच ज्यांना शिकायचं असेल, वेल बिल्डिंग करायची असेल, चॅटबॉक्स मध्ये लिंक आहे व्हॉट्सअपची, त्या व्हॉट्सअपच्या लिंक मध्ये क्लिक करा. तिथून मेसेज करा कमेंट बॉक्स मध्ये. तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये जरी गेलात तरी लिंक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, युट्यूबच्या सगळीकडे लिंक आहे. तिथून तुम्ही आम्हाला मेसेज करा. तुम्हाला जर ओपन नसेल होत, युट्यूबला जावा, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक आहे. ओके, युट्यूबच्या डिस्क्रिप्शनला पण लिंक आहे, तिथून तुम्ही आम्हाला डायरेक्टली जे आहे ते ह्याच्यामध्ये मेसेज पण करू शकता. क्लिअर आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे सर्व डिटेल्स वगैरे जे दिले जातील, लिंक ओपन वगैरे होत असेल व्यवस्थित, तुम्ही चेक केलं, तुम्हाला याचा फायदा भेटेल. क्लिअर आहे. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे, तुम्हाला जर अकाउंट ओपनिंगची प्रोसेस आता जाणून घ्यायची असेल तर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. जर कोणी इंटरेस्टेड असेल, मला तुम्ही कमेंट करून चॅटबॉक्स मध्ये सांगा. सो अकाउंट ओपनिंगची प्रोसेस तुम्हाला दाखवते. लिंक वगैरे ओपन झाली असेल तर मला यस असा फक्त मेसेज करा कमेंट बॉक्स मध्ये, चॅट बॉक्स. ओके, सो मी तुम्हाला कम्प्लीट प्रोसेस दाखवतो अकाउंट ओपनिंगची. 5 मिनिटामध्ये, फक्त 5 मिनिटामध्ये तुमचं अकाउंट ओपन होतं. अजिबात जास्त वेळ त्याला लागत नाही. सो तो आपल्याकडे एक व्हिडिओ आहे, तर तो सुद्धा मी तुमच्या समोर जो आहे तो आता रन करतो. तुम्ही आम्हाला मेसेज केलात की तुमच्या समोर अशी तुमच्या समोर आमच्याकडून तुम्हाला एक लिंक आहे. तुम्हाला जे चॅटबॉक्स मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ना व्हॉट्सअपची, तिथून आम्हाला मेसेज केलात की तुम्हाला एक ऍसेट प्लसची लिंक येईल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी स्क्रीन ओपन होईल पहिली. तिथे माझे डिटेल्स आहेत, माझा रजिस्टर आयडी आहे जो की एमफी कडे सेबी कडे रजिस्टर आहे तो.
सो तो तुम्ही पाहून घेऊ शकता. इथे तुम्हाला तुमचं नाव आणि नंबर टाकायचे. प्रोसेस एकदम सिंपल आहे. नाव आणि नंबर टाकायचं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर नाव आणि नंबर टाकून पुढे गेल्यानंतर इथे मी तुम्हाला तुमच्यासमोर ओटीपी येणार. ओके, ओटीपी टाकायचा. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे. क्रिएट केलेला पासवर्ड लक्षात ठेवा. बरेचसे लोक पासवर्ड विसरतात. पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तो सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर एक अशी स्क्रीन ओपन होईल. ओके, तुमचं म्हणजे आयफोन असेल किंवा अँड्रॉइड असेल, जे काही असेल तुमच्या समोर स्क्रीन ओपन होईल आणि तुम्हाला ऍप डाउनलोड करायला सांगितलं जाईल. तुम्हाला फक्त डिटेल टाकून होणार नाही. ऍप डाउनलोड वरती क्लिक करा. ओके, ऍप डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे तुमचं जे काही प्ले स्टोअर ऍप स्टोअर असेल तिकडून तुमचं ऍप डाउनलोड केलं जाईल. ठीक आहे, ऍप तुमचं एकदा डाउनलोड झालं की ते तुम्हाला फक्त ओपन करायचं. ओके, ऍप्लिकेशन ओपन झालं, लक्षात घ्या प्रोसेस अजून कम्प्लीट नाही झाली. ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर स्क्रीन दिसते, ऍक्टिव्हेट बटन दिसतं. त्या ऍक्टिव्हेट बटनवर क्लिक करा. ओके, ऍक्टिव्हेट या बटनवरती तुम्ही एकदा क्लिक केलीत की मग तुम्हाला तुमचे जे बेसिक डिटेल्स अकाउंट ओपनिंग साठी असतात ते येतात. जे तुम्हाला तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, पॅन कार्ड नंबर व्यवस्थित टाका. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचंय. इथे तुमचा ईमेल आय डी, मोबाईल नंबर, प्लेस ऑफ बर्थ, हे जे काही नॉमिनी वगैरे ऍड करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे, आधार कार्ड प्रमाणे जो काय असेल तो. ते झाल्यानंतर तुम्हाला एक शेवटची स्टेप असेल ज्यात तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स ऍड करायचे, ज्याच्याने तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करणार तेच ऍड करा. त्यातनं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे ते आणि तुमची इथे साईन करा. सिग्नेचर झाली की तुम्हाला इथे नेक्स्ट करायचं आहे. आणि एकदा सिग्नेचर झाली, नेक्स्ट झाली की एक पुढच्या 10 मिनिटांमध्ये ते 24 तासामध्ये तुमचं अकाउंट ओपन होईल. वरती तुम्हाला दिसतं ऍक्टिव्हेशन स्टेटस प्रोसेसिंग, तो तुमचा ओपन होऊन जाईल. क्लिअर आहे? माहिती तुमचं एकदा ऍक्टिव्हेशन झालं की तो प्रोसेस जो तो कम्प्लीट होईल आणि तुमचा अकाउंट ओपन होईल सक्सेसफुली. 5 मिनिटांमध्ये अकाउंट ओपन होतं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला आमच्या टीम कडून कॉल येईल. आमच्या ग्रुपमध्ये तुम्ही ऍड व्हाल, जिथे तुम्हाला काही स्पेशल सेशन्स जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील. क्लिअर? जे पण लोक इंटरेस्टेड असतील आम्हाला पहिलं म्हणजे व्हॉट्सअपवरती मेसेज करा. व्हॉट्सअपची लिंक चॅट बॉक्समध्ये आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.